नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणी आणि इथं श्रोते म्हणून तुम्ही आलेला आहात. दासबोध वाचा आणि राष्ट्राचा उद्धार करा. अतिशय सुंदर असं सांगितलेलं आहे. सांगणारी सगळ्यांची मैत्रीण आहे, आपुलकीची प्रेमाची अशी ती मैत्रीण आहे. स्वातीताई काकडा तिने सांगतानाच असं सांगितलेलं आहे की विचार चांगले असावे, शुद्ध बुद्धी आणि स्थिर मन असावे, आत्मज्ञान आणि प्रचिती, दासबोध रोज वाचा, आचरणात आणावा. आता मी सांगितलं की वक्ता तीच आहे. आमच्या ज्या भगिनी आहेत शेवटी त्यांच्या फोटात जाऊनच तुम्ही सांगितलेलं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा, कारण तुमची जे आता सांगितलंय ते खरोखर अभ्यास सुद्धा आहे. अभ्यास केल्याशिवाय एवढा दासबोध सांगता येत नाहीये. आजचा तुम्ही सांगितलेल्या निरूपणाने स्वातीताई मन प्रसन्न झाले. मला खरंच सांगा, तिने रामाचं पण सांगितलं उदाहरण की सत्य सत्य वचनी राम. आपण हे सत्य बोलूया की स्वातीताईने जे सांगितलं ते खरंच सत्य सांगितलंय. कारण एवढं सोपं नाहीये. दासबोध फार अवघड आहे आणि इथे तिने जे सांगितलेलं आहे ते खूप सोप्या भाषेत सांगितलंय. मला तर असं वाटतं की तुम्ही सगळे अगदी तल्लीन झालेले होता. मी 10 वेळेला मागे होऊन पाहिलं होता. सगळे जण अगदी तल्लीन होऊन स्वातीताईचं ऐकत होते. म्हणजे ज्या वेळेला आपला अभ्यास असतो त्याच वेळेला माणसाला बोलता येतं. हे बोलता येत नाही. मी म्हटलं तुम्हाला यावं 2 मिनिटं इथं आणि 2 मिनिटं मला म्हटलं तर बोलता येत नाही. असं म्हणजे अभ्यास आहे तिचं तसं पाहायला गेलं तर. दासबोध हा एक विषय कठीण आहे आणि तो समजावून सांगितलाय तिच्या छान असा गोड वाणीतून, ओघवती वाणीतून. असं मला वाटतं की विद्या वाचस्पती असं म्हणूया आणि अभ्यास तर आहेच आहे. पण ह्या सगळ्या सांगण्यामध्ये असं पण एकदा वाटलं की आपण खरंच सज्जनगडला गेलो का, आणि सज्जनगडला जाऊनच हे सगळं ऐकतोय असं वाटत होते की नाही. आणि वाटत असेल तर हो म्हणा की एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हे पहा, देवाकडे मागायचं असेल, मी आताच सांगितलेलं आहे, देवाकडे मागायचं असेल तर फक्त त्याची साथ मागा. नाही तर आपण जातो मंदिरामध्ये आणि देवाकडे काय मागतो, माझं सगळं छान होऊ दे, हे अडकलेले पैसे मला मिळू दे, ह्या मुलाची बुद्धी चांगली होऊ दे, याला पहिला नंबर येऊ दे. तसं न करता देवाकडे मागायचं असेल तर त्याची फक्त साथ मागा. तो सोबत जर असेल तर सगळं आपोआप मिळतं. काही सांगावं लागत नाही. आहोत मनापासून अगदी देवाची साथ जर आपल्याला असेल आणि आपण खरं मनोमन, आता तिने सांगितलेलं होतं की नामस्मरण करा, आणि खरोखर नामस्मरण आपण करत असाल ना तर आपले सगळेच काम होतात. अर्थात कुठंच येत नाही. म्हणून तिने सांगितलं की रामदास स्वामींनी हे सांगितलं, मन स्थिर ठेवा, विचार चांगले ठेवा, बुद्धी शुद्ध ठेवा आणि सगळं तुमचं एकदम छान होतं, सगळं व्यवस्थित होईल. जय जय रघुवीर समर्थ. यापुढे मी विद्यामुळे तिला बोलवते. मैत्रीण जवळची आहे, पण कसं होतं थोडस समोर आलं ना की विसरलं. असं काही नाहीये. विद्या माझी मैत्रीण आहे, सगळ्याच इथे बसलेल्या माझ्या मैत्रीण आहे. आता मला थोडी सूचना आली होती, आमच्या स्वातीताईंनी सांगितलं होतं की तुम्ही थोडीशी माहिती द्या. रोज बसलेली आहे गणामध्ये चैत्र. मी मला ठीक आहे, काय हरकत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. तर आपण 1-2 शब्द बोलूया. वसंत ऋतू आला, वसंत ऋतू आला, वसुंधरेला हसवायाला, वसुंधरेला हसवायाला, सजवित नटवित आला आला, वसंत ऋतू आला आला, वसंत ऋतू आला. बघा, हिंदू धर्म आता संमेलन चालू आहे बघा सगळीकडे. का चालू? हिंदू धर्म एक असावा, आपण सर्व एक
जानेवारी. आपण जानेवारी नाही करत, पण हिंदू धर्म याप्रमाणे पाडवा, आणि पाडव्यापासून आपण आपलं नवीन वर्ष हे निश्चितपणे आपण धरतो. आता तुम्ही मला सांगा की पाडव्यापासून बरेच सण या महिन्यात आलेले, रामनवमी पण आलेली आहे, पाडवा पण आलेला आहे आणि चैत्रगौर पण आलेली आहे. या तिन्ही मध्ये अतिशय उत्साह निर्माण होतो आपल्याला. आता चैत्रगौर, वसंत ऋतू, चैत्र महिना चालू झालेला आहे. आता निसर्गात सौंदर्याने नटलेल्या या आपल्या जीवनामध्ये उत्साह निर्माण करणारा हा महिना. आता चैत्र शुक्ल पक्षात तृतीया म्हणजेच तिजी, ती सगळ्यांनाच माहिती, आणि या तिजेला आपण चैत्रगौर बसवतो. खूप थाटामाटात तेल बिल लावून गरम पाण्याने आंघोळ करून तिला मस्तपैकी छान जरीचा कपडा वगैरे बांधून छान पैकी तिला बसवतो. आंब्याचे काय आमच्या मराठवाड्यात डहाळे म्हणतात, इथं काय म्हणतात ना, म्हणजे कसं असतं थोडं शब्दात फरक असतो ना. त्या आंब्याची डहाळे वगैरे सगळं करून आपण ती चैत्रगौर बसवतो. मग काय बघायचे, पण डाळ, आंब्याची डाळ, कैरीची डाळ, काय 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 सरबत वगैरे सगळे चालू असतात, आणि या पद्धतीने आपण हे सगळं करत असतो. आता हे सगळं करत असताना आपण तिथे सजून नटून, मला आपणच छान सजतो, नटतो, सुवासिनीला बोलावतो. नंतर मागोबाई घरात गौर आलेली बघा, मग गौर काय असते, पार्वतीचं रूप असते. पार्वतीचं रूप म्हणजेच काय की चैत्रगौर ही माहेर वाशिनी आहे, आणि ती आपल्या घरी आलेली आहे. मग आपण खीर करणाला वगैरे करतो तिला. जसं पाहिलं गेलं तर प्रत्येकाच्या घरी मग कुठेतरी हळदी कुंकाला बोलावतात, आणि मग आपल्या सगळ्या आजरीच्या सुंदर साड्या बाहेर होतात. कारण काय, इतक्या दिवस कपाटात त्या हँगरला अडकवलेल्या असतात, बॅगेत असतात. पण आपण या निमित्ताने रामनवमी असो, पाडवा असो, या निमित्ताने आपण नटून थटून सजून, जसं तुम्ही आज आलेला आहात ना, सगळ्या छान साड्या नेसून सगळ्या सुंदर दिसतायत अगदी मला, तर असंच आपण चैत्रगौरीला छान सजवतो, आणि त्या पद्धतीनेच आपण तिचा हळदी कुंकू करतो. तर तिच्या पुढे आपण जी चैत्रांगण म्हणून रांगोळी पण काढतो. सगळ्यांना माहिती आहे ना, प्रत्येक सगळ्यांना माहिती आहे. रांगोळी दारात काढतो, चैत्रांगण म्हणून रांगोळी काढतो. तर आता ही गौर सजून नटून थटून झालेली आहे सगळी. पण आता चैत्रांगण म्हणजे काय, आणि चैत्रांगण कसं काढायचं, त्यात काय काय असतं, हे सगळं सांगण्यासाठी मी आमच्याच मैत्रीण विद्यामुळे, माझी मैत्रीण आहे, तर तिला मी सांगते थोडीशी माहिती द्यावी. आत्ताचा आपला आता चैत्र महिना, आणि आपण सगळेजण हळदी कुंकवासाठी जमलेलो आहोत. आणि आता हा चैत्र महिन्यात आपण चैत्रांगण रांगोळी काढतो, म्हणजे चैत्र तृतीया ते अक्षय तृतीया. चैत्रांगण रांगोळी ही आपण सगळ्यांच्या घरात चैत्र शुद्ध तृतीया ते अक्षय तृतीयापर्यंत काढतो. मराठी वर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र महिना. चैत्र महिन्यात चित्रा नक्षत्र सुरू होते, व याच महिन्यात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला. चैत्र महिन्यात निसर्गात झाडांना नवीन पालवी फुटते. त्यातील काही चिन्हांची, आपल्या चैत्रांगणाची जी रांगोळी आहे त्याच्यात कलाविष्कारांची 33 प्रतीकं आहेत. त्यातील काही चिन्हांची मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली. पहिले आपण आंब्याचे तोरण काढतो. रांगोळीची सुरुवात शुभचिन्ह म्हणजे आंब्याचे तोरण काढून केली जाते. दुसरं आपण स्वस्तिक काढतो. स्वस्तिक हे विश्वाच्या गतिमानतेचे प्रतीक आहे, म्हणून स्वस्तिक रेखाटले जाते. तिसरा गणपती, हा रिद्धी सिद्धीचा दाता आहे. गणपतीला शुभ कार्यात प्रथम स्थान देतो, म्हणून गणपती रेखाटला जातो. गोपद्म, प्राण्यांबद्दल कृतज्ञतेचा भाव म्हणून रांगोळीमध्ये गोपद्माला स्थान आहे. सूर्य, सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे. सर्व जीवसृष्टीचा सूर्यापासून ऊर्जा मिळते. चंद्र, चंद्रापासून आपल्याला शीतलता मिळते. चांदणे, चांदण्यामुळे ग्रह नक्षत्र तारे यांची माहिती मिळते. तसेच चंद्रापासून आल्हादता मिळते. आपण लक्ष्मीची पावलं पण काढतो. घरात सुखसमृद्धी नांदावी व घरावर लक्ष्मीचा आशीर्वाद असावा यासाठी लक्ष्मीची पावले काढतात. तुळस, तुळस ही सगळ्यांच्या हिंदू धर्मात घरोघरी असते. कारण सासू वाशिन जेव्हा येते सासरी,
तेव्हा आपली सर्व सुखदुःखे आपण तुळशीला सांगतो. त्यासाठी तुळस ही आपली जवळची सखी असते. त्यामुळे त्या चैत्रांगणाच्या रांगोळीत तुळशीला पण खूप महत्व आहे. करंडा, कुंकवाचा करंडा हे तर सौभाग्याचं प्रतीक आहे, म्हणून तो काढला जातो. ज्ञानकमळ काढतात, ज्ञानाची जोपासना करणारे म्हणून हे ज्ञानकमळ काढले जाते. पाळणा पण काढतो आपण देवांना पाळण्यात ठेवतो. जेव्हा जन्मोत्सव असतो तेव्हा आपण देवांना पाळण्यात ठेवतो आणि त्यांचा जन्मोत्सव साजरा करतो, म्हणून पाळणा काढतो. शंख काढतो. शंख शुभ कार्यात पूजेत शंख वाजवला जातो. आपल्या घरी जर शुभ कार्य असेल, पूजा असेल, तेव्हा आपण शंख आवर्जून वाजवतो. शंख हे वीरश्रीचे प्रतीक आहे. चक्र, चक्र हे परिवर्तनाची जाणीव करून देण्यासाठी चक्र काढले जाते. आपल्या जीवनात सतत परिवर्तन घडत असते, म्हणून चक्र हे त्या रांगोळीमध्ये काढले जाते. गदा, गदा हे शौर्याचं प्रतीक आहे. प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा बलवान असावा, शौर्य गाजवणारा असावा, म्हणून ती गदा काढली जाते. त्रिशूळ आणि डमरू ही शंकर भगवानांची आयुध आहे. कलश, जलतत्वाने भरलेला कलश मांगल्याचं प्रतीक आहे. गरुड, गरुड तरी विष्णूचे वाहन आहे. गरुडाप्रमाणे उंच आकाशात भरारी घ्या असा संदेश हा गरुड देत असतो. सर्प हा बळीराजाचा मित्र आहे. हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे. हत्तीला गजांत लक्ष्मी म्हणून पण संबोधतात. 5 बाहुल्या पण छोट्या आपण काढतो. ही पंचमहाभूतांचं प्रतीक आहे. देव्हारा, हिंदू धर्मात देव्हाराला तर खूप महत्व आहे. प्रत्येकाच्या घरी देव्हारा असतोच. त्यात कारण देवाचे अधिष्ठान असते, म्हणून देव्हारा काढला जातो. पालखी, पालखी म्हणजे भक्ती आणि श्रद्धा यांचे बलस्थान. वेल, वंश विस्तारासाठी वेल काढली जाते. सरस्वती, बुद्धी आणि विद्येचं प्रतीक आहे, म्हणून सरस्वती पण काढली जाते. आपण ती दसऱ्याच्या दिवशी पण सरस्वतीचं पूजन करतो. गाय वासरू, गाय वासरू हे वात्सल्याचे प्रतीक आहे. ती कामधेनू म्हणून आपण पूजा करतो. ध्वज, ध्वज हे विजयाचे प्रतीक आहे. श्रीरामाचे आपण ध्वज पण फडकवतो गुढीपाडव्याच्या दिवशी. कासव, कासव हे कुबेराच्या संपत्तीचं प्रतीक आहे. सनई चौघडा, सनई चौघडा म्हणजे हे मांगल्याचे प्रतीक आहे. मयूरपंख व वासरी, मयूरपंख म्हणजे श्रीकृष्णाला तर मोरपीस आवडते, हे श्रीकृष्णाचं प्रतीक आहे. बासरी तर त्याचं वाद्य आहे, त्यामुळे मयूरपंख व बासरी आवर्जून काढली जाते. खण आणि श्रीफळ, आता खण आणि श्रीफळ म्हणजे आपण हिंदू धर्मात प्रत्येकाची ओटी भरतोच, तशीच यावेळी चैत्रगौरीची ओटी भरली जाते, म्हणून खण आणि श्रीफळ पण काढतात. कमळ, कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे. आपल्या घरात माता लक्ष्मीने सदैव वास करावा म्हणून आपण कमळ पण रेखाटतो. गुढी, गुढी हे आनंद व चैतन्याचे प्रतीक आहे. गुढी आपण चैत्र तृतीयेला गुढी उभारतो पाडव्याला. म्हणजे आपण काय करतो की त्याच्यासाठी आपल्याला आनंद, आपल्या घरात चैतन्य नांदावं यासाठी आपण गुढी उभारतो. अशी सर्व शुभचिन्हे चैत्रांगणाच्या रांगोळीत प्रतिकात्मक स्वरूपात रेखाटली जातात.